मी आत्ता सावधान व्हायचं आहे। 5 नवीन नियम या ठिकाणी आता लागू करण्यात आलेत। या नियमानुसार तुम्हाला बँकेत तुमच्या एक ठराविकच रक्कम आता या ठिकाणी आता काढता येणार आहे आणि ठराविकच रक्कम या ठिकाणी आता भरता येणार आहे आणि बँकेत तुमच्या ठराविकच शिल्लक रक्कम एवढीच ठेवी या ठिकाणी आता ठेवावी लागणार आहे। यापेक्षा जास्त रक्कम जर या ठिकाणी असेल तर तुम्हाला दंड या ठिकाणी मोठा होऊ शकतो। सर्व बँकिंग क्षेत्रातील नियम या ठिकाणी बदलल्यामुळे ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर आता होणार आहे। बँकिंगसह आता यामध्ये विशेषतः स्टेट बँक ऑफ इंडिया त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस मधील अनेक खातेधारक यामध्ये आता पीएफ चे नियम देखील बदलणार आहेत। बँकिंग आणि अनेक नियमामध्ये आता 25 जून पासून सर्वात मोठे बदल होणार आहेत, ज्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सर्वाधिक आता बसणार आहे। खात्यातून पैसे काढण्यात सर्वात मोठी अडचण निर्माण होऊ शकते। 25 जून 2026 पासून सरकारच्या माध्यमातून मोठमोठे बदल आता बँकिंग क्षेत्रामध्ये या ठिकाणी करण्यात येणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। विशेषतः यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या बँकांच्या खातेधारकांसाठी आता नवीन नियमावली लागू करण्यात आल्या। सरकारच्या माध्यमातून जून 2026 मध्ये बँकेच्या खातेधारकांसाठी नवीन नियमावली आता लागू केल्या। यामध्ये एक चूक तुम्ही केल्यास या ठिकाणी खातेधारकांचे पैसे सरकारच्या माध्यमातून जप्त करण्यात येणार आहेत आणि बँकेकडून तुम्हाला हजारो रुपयाचा दंड या ठिकाणी आकारला जाणार आहे आणि या दंडाचे पैसे तुमच्या बँक खात्यातून आता या ठिकाणी कट केले जाणार आहेत। लक्षात ठेवा, तुम्ही साठवून ठेवलेल्या तुमच्या कष्टाचे पैसे या ठिकाणी 25 जून नंतर आपोआप या ठिकाणी या चुकीमुळे कट होऊ शकतात। कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसत नसेल, परंतु बँकांचे नियम आता या ठिकाणी 25 जून पासून नियमावली अंमलबजावणी या ठिकाणी कडक केली जाणार आहे। या नियमाचे पालन न करणाऱ्या बँकेच्या खातेधारकांवर कारवाई करून त्यांना हजारो रुपयांचा दंड या ठिकाणी आकारण्यात येणार आहे। यामध्ये विशेषतः स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुमचं खातं असेल, मग यामध्ये कोणत्याही योजनांचे पैसे येत असतील, तसेच बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिस या महत्त्वाच्या बँकांमध्ये आता मोजकीच रक्कम तुम्हाला इथून पुढे ठेवता येणार आहे। यापेक्षा जास्त जर रक्कम तुम्ही तुमच्या बँकेमध्ये पैसे या ठिकाणी आता ठेवली किंवा साठवला किंवा या ठिकाणी तुम्ही जर काढला किंवा भरला तर डायरेक्ट या ठिकाणी तुमचे पैसे अनेकांचे जप्त केले जाणार आहेत। वरून तुमच्यावर कारवाई सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। बँकेमध्ये होणाऱ्या फसवणुका टाळण्यासाठी सरकारच्या माध्यमातून नवनवीन बदल आता 25 जून पासून या ठिकाणी आता लागू करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा बदल करण्यात येतोय तो म्हणजे मिनिमम बॅलन्सचा रूल। म्हणजे तुमच्या बँकेमध्ये आता एक ठराविक रक्कमच इथून पुढे ठेवता येणार आहे, ठराविकच रक्कम तुम्हाला काढता येणार आहे आणि ठराविकच रक्कम या ठिकाणी तुम्हाला भरता येणार आहे। जवळपास 6 ते 7 मोठे बदल आता जून 2026 पासून आता या ठिकाणी करण्यात येणार आहेत, जे 25 जून पासून या ठिकाणी लागू होतील। यामध्ये सांगण्यात आले इथून पुढे तुमच्या बँकेमध्ये आता पैसे ठेवण्याचं एक सरकारनं लिमिट घातलंय। बँक खात्यात आता यापेक्षा जास्त पैसे तुम्हाला ठेवता येणार नाही, अन्यथा बँक तुमचे पैसे जप्त सुद्धा करू शकते। कोणत्याही बँकेत तुमचं खातं असेल, विशेषतः जास्तीत जास्त 99% लोकांची खाती असतात, ते म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुमचं पण खातं असेल, महाराष्ट्र बँकेमध्ये अनेक जणांचं खातं आहे, बँक ऑफ इंडियामध्ये खातं आहे, तसेच पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा अनेकांचं खातं आहे। त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, आता रिझर्व्ह बँक तसेच आयकर विभागाचे नवीन नियम या ठिकाणी आता 25 जून पासून आता लागू होत आहेत। आता यामागे मागील 8 ते 10 वर्षांचे मागील तुमचे जे आता व्यवहार आहेत तर ते काटेकोरपणे या ठिकाणी तपासले जाणार आहेत। सरकारच्या माध्यमातून बँक खातेधारकांसाठी ही अर्जंट सूचना सांगण्यात आल्या। आयकर विभाग तसेच रिझर्व्ह बँकेची नजर आता संपूर्ण तुमच्या बँकेच्या खात्यावर असणार आहे। आता यापेक्षा जास्त रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये अजिबात ठेवली जाणार नाही आहे, म्हणजे तुम्हाला ठेवता येणार नाही आहे। सर्व काही रिझर्व्ह बँक आणि तुमच्या बँकेतील पैसे आता मागील व्यवहार तपासून जर या पेक्षा जास्त असतील किंवा चुकीचं आढळलं तर या ठिकाणी जप्त करण्याची तयारी सुरू झाल्या। या नियमामध्ये न बसणाऱ्या नागरिकांचे पैसे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून एका चुकीमुळे जप्त करण्यात येणार आहेत। रिझर्व्ह बँकेने एक परिपत्रक सुद्धा या ठिकाणी आता जाहीर केले। महत्त्वाचं परिपत्रक आहे, त्यामध्ये आता सांगण्यात आले की आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या फायद्यासाठी बँकांच्या फसवणुका होऊ नये यासाठी हे नियम या ठिकाणी आता लागू करण्यात आले, ज्याची कारवाई आता सध्यापासून सुरू करण्यात आल्या। आता बघा कोणत्या बँक खात्यावर कारवाई होणार, कोणत्या बँक खात्यातले पैसे आता या ठिकाणी या चुकीमुळे जप्त होणार, त्याचबरोबर नवीन नियम या ठिकाणी आता काय काय या ठिकाणी आलेत, पैसे जास्तीत जास्त तुम्ही आता या ठिकाणी जून 2025 नंतर बँक खात्यामध्ये किती ठेवू शकता,
पैसे तुम्ही बँक खात्यातून किती काढू शकता, लिमिट काय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून घालण्यात आलंय। 2 बँकेत खाते असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, कारण जास्तीत जास्त लोकांचे एकापेक्षा जास्त बँकेमध्ये खातं उघडलंय। कोणाचे स्टेट बँकेत उघडले, कोणाचं या ठिकाणी महाराष्ट्र बँकेत उघडले, कोणाचं बँक ऑफ इंडियामध्ये, तर कोणाचे पोस्टात खातं आहे। मग असं एकापेक्षा जास्त बँकेमध्ये जर तुम्ही खातं उघडलं असेल तर अशा बँक खातेधारकांवर या ठिकाणी एक मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी येऊ शकतो। जर एकापेक्षा जास्त बँक खाते तुम्ही उघडला असेल आणि त्या ठिकाणी आधार कार्ड बँकेच्या खात्याला प्रत्येकाला जोडला असेल, पॅन कार्ड जोडला असेल आणि एकच मोबाईल नंबर या ठिकाणी प्रत्येक खात्याला जोडला असेल तर ही माहिती व्यवस्थित जाणून घ्या, कारण की आता कारवाई होणार आहे। या कारवाई अंतर्गत एका चुकीत जर तुम्ही सापडला तर तुमच्या बँक खात्यातले पैसे सुद्धा या ठिकाणी वळवले जाऊ शकतात। तुमच्या बँक खात्यातले पैसे अचानक जमा करून घेतले जाऊ शकतात। आयकर विभाग मागील 8 वर्षांचे जुने व्यवहार तुमच्या आता बँक खात्यावरचे स्टेटमेंटद्वारे या ठिकाणी आता चेक करणार आहे, ज्याच्या माध्यमातून नोटिसा यायला देखील आता सुरुवात झाल्या, कारवाईला देखील सुरुवात झाल्याची माहिती समोर येत आहे। देशातील असंख्य लोकांच्या खात्यातील पैसे जप्त या ठिकाणी करायला देखील सुरुवात झाल्याची माहिती समोर येत आहे। मागील 2 ते 3 दिवस झालं या ठिकाणी अनेकांचे पैसे या ठिकाणी आता जप्त होऊ लागलेत। तुमचे जर पैसे जप्त होऊ द्यायचे नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे। कोणते नियम घालण्यात आलेत, तुमच्या बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्टात वगैरे असेल आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केला असेल तर अशा महत्त्वाच्या बँकांचे आता नियम तुम्ही आता पाहायचं आहे। पहिल्यांदा हे नियम तुमच्यासाठी आता लागू होणार आहेत। सरकारने सांगितले कोणत्याही फसवणूक होऊ नये, यासाठी सर्वसामान्य माणसाचा फायदा व्हावा यासाठी हे नियम सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात आलेत। म्हणजे आता बँक व्यवहारांच्या संदर्भात 3 ते 4 नवे नियम सरकारच्या माध्यमातून लागू केले जाणार आहेत। आता एक नियम आहे तो म्हणजे तुमच्या बँकेचं खातं 2 बँकेत खातं उघडलं असेल, म्हणजे एकापेक्षा जास्त बँकेत खाते उघडलं असेल तर आता तुम्हाला मोठा प्रॉब्लेम असणार आहे। तुमच्यासाठी सर्वात मोठी धोक्याची घंटा वर्तवण्यात आल्या। तुम्ही या ठिकाणी एखाद्या बँकेमध्ये एफडी केली असेल, एखाद्या बँकेमध्ये मुदत ठेव ठेवली असेल तर आता या ठिकाणी तुम्हाला मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो, तुमचं नुकसान देखील होऊ शकतं। हाच व्हिडिओ तुमचं नुकसान या ठिकाणी टाळू शकतो। कोणत्या बँक खातेधारकांवर कारवाई होणार आहे आणि 25 जून नंतर कोणत्या बँक खात्यातले पैसे डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून या एका चुकीमुळे आता या ठिकाणी बंद करण्यात येणार आहेत, तुम्हाला याची माहिती सविस्तरपणे आता या ठिकाणी समजावून सांगणार आहे। त्यानुसार अर्जंटमध्ये 2 कामे तुम्हाला तातडीने 25 जूनच्या आतमध्ये या ठिकाणी आता करायला सांगितलेत। चला तर मग आता सुरुवात करूया महत्त्वाच्या नियमाला। आयकर विभाग तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकांच्या नियमामुळे आता काय झाले की आता 2026च्या जून महिन्यापासून सर्वात मोठा बदल या ठिकाणी आता करण्यात येणार आहे। आपण सर्व नियम लक्षपूर्वक या ठिकाणी जाणून घेणार आहोत। पहिला नियम आहे मर्यादा, म्हणजेच मिनिमम बॅलन्स रूल। आता तुमच्या बँकेमध्ये आता इतकीच रक्कम तुम्हाला ठेवता येणार आहे। त्या ठिकाणी 25 जून 2026 पासून पैशांची एक मर्यादा या ठिकाणी आता असणार आहे। यामध्ये सरकारने निश्चित केलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम किंवा कमी रक्कम असून चालणार नाही। तुम्ही तुमच्या बँकेमध्ये पैसे ठेवता, पैसे काढता तर हे पैसे बऱ्याच वेळा ते आता वापरता, कोण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतं, कॅशमध्ये ट्रान्झॅक्शन कोण करतं, तर नवीन नियम आलाय तो नियम म्हणजे ज्या अंतर्गत तुम्ही एका वर्षामध्ये बँक खात्यामध्ये किती पैसे या ठिकाणी आता ठेवायला पाहिजे, आता पुढच्या येणाऱ्या 25 जून नंतर किती पैसे ठेवायला पाहिजे व किती पैसे काढायला पाहिजे याविषयी महत्त्वाचा पहिला नियम आलाय। आपण पहिल्यांदा तो नियम समजून घेऊ आणि पुढचा एक अतिशय धोकादायक नियम आहे। जर या चुकीमध्ये जर तुम्ही सापडला तर तुमचे पैसे या ठिकाणी कट देखील केले जाऊ शकतात, जप्त देखील केले जाऊ शकतात। तुम्ही जर या ठिकाणी पैसे कट केलं आणि बँकेच्या मॅनेजरला जाऊन विचारलं तर तुम्ही या चुकीमुळे तुमचे पैसे कट झाले असं स्पष्टपणे सांगण्यात येईल। त्यामुळे तुम्ही आता काळजीपूर्वक लक्ष द्या। आता तुमचे पैसे बँक खात्यातले दंडाच्या स्वरूपात कट करून घेतले जातील, जप्त करून घेतले जातील। नियमाचे उल्लंघन केल्यामुळे आता तुमचे पैसे जप्त देखील आता करण्यात येईल। त्यामुळे पहिल्या नियमामध्ये काय दंड आहे, काय नियम पाळायला सांगितलेत, पहिल्या नियमात जर तुम्ही सापडला तर दुसरा तुम्हाला नुसता दंडच होणार नाही तर तुमच्यावर या चुकीमुळे कारवाई देखील सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे। दुसरा नियम तुम्ही आता या ठिकाणी आता सापडला आणि डायरेक्ट या ठिकाणी या नियमानुसार चुकी केल्यामुळे पैसे जप्त केले जाणार आहेत, कुठलीही नोटीस येणार नाही, काहीच होणार नाही। पहिला नियम सविस्तरपणे आता जाणून घेऊया। त्या खातेधारकांसाठी लागू करण्यात आलाय पहिला नियम ज्यांचं एकाच बँकेमध्ये खातं आहे किंवा जास्त खाते कोणत्याही बँकेत उघडलेलं नाही, पण बँक व्यवहारांची मर्यादा त्यांसाठी फिक्स करण्यात आल्या। बघा
बँक व्यवहारांची मर्यादा कशा पद्धतीने सरकारने ठरवल्या, एका वर्षात किती जास्तीत जास्त पैसे तुम्ही इथून पुढे बँकेत ठेवू शकता, किती पैसे एका वर्षात जास्तीत जास्त तुम्ही काढू शकता, नियम आता बँक व्यवहारांसाठी मर्यादा एक निश्चित करण्यात आल्या। आयकर विभागाची माहिती पुस्तिका यामध्ये आता स्पष्टपणे सांगण्यात आलंय की आता 2026च्या जून महिन्यापासून बँकेमध्ये आता किती पैसे ठेवले पाहिजेत। तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं पहिला नियम समजून घ्या, तुम्ही 10 लाखांपेक्षा जास्त रक्कम इथून पुढे बँकेत तुमच्या आता ठेवू शकत नाही। सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा, 10 लाख रुपयापेक्षा जास्त या ठिकाणी रक्कम तुम्ही ठेवू शकत नाही। जर 10 लाखांपेक्षा या ठिकाणी जास्त व्यवहार आता या ठिकाणी तुम्ही जर केला तर त्याचे पुरावे तुम्हाला या ठिकाणी आता द्यावं लागणार आहे। तुम्ही करोडो रुपयांचा व्यवहार सुद्धा बँकेमध्ये करू शकता, पण तुमच्याकडे पुरावाच नसेल, कागदपत्रच नसतील, पैसे कुठून आणले याबद्दल तुम्हाला पुरावाच नसेल, तर पहिला नियम सांगतोय तुमचे पैसे सरकार आता जप्त सुद्धा करून घेऊ शकतं। दुसरा नियम, 2 बँकेमध्ये खातं असेल त्या खातेधारकांसाठी नियम आहे। जर करता तुमच्या बँकेचं खातं पोस्टात पण आहे, महाराष्ट्र बँकेत पण आहे, स्टेट बँकेत पण आहे, असं 2 ते 3 बँकेमध्ये जर खातं असेल म्हणजेच एकापेक्षा जास्त खातेधारकांसाठी दुसरा नियम लागू केला आहे। तिसरा नियम खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण तिसरा नियम या ठिकाणी आता तुमचं बँकेत 1 खातं असू द्या, 2 खातं असू द्या आणि या ठिकाणी शिल्लक रक्कम जरी ठेवली नसेल तर तुम्हाला तिसरा नियम या ठिकाणी महत्त्वाचा आहे। तिसऱ्या नियमानुसार तुमचे आता योजनांचे वगैरे पैसे आले असतील तर ते आता या ठिकाणी या नियमामुळे आणि या चुकीमुळे ते आता या ठिकाणी जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। आता बघा, जून 2026 पासून आता तुम्हाला या ठिकाणी मोठा पश्चाताप होणार आहे। हा नियम तुम्ही पाळला नाही तर डायरेक्ट अनेकांचे पैसे जप्त या ठिकाणी आता करण्यात येणार आहेत। पण दुसरा नियम ऐकून घेऊया, 2 बँक खातेधारकांसाठी आता नियम आलाय। एकापेक्षा जास्त बँकेमध्ये तुम्ही खातं उघडलं असेल तर तुम्ही आता सावधान व्हायचं आहे। तुमच्यासाठी एक नवा नियम सरकारच्या माध्यमातून घालण्यात आलाय। मोबाईल नंबर लिंकिंगच्या बाबतीत नवीन नियम आलाय। बरेचसे लोक पोस्टात खाते उघडतात, स्टेट बँकेत खाते उघडतात, महाराष्ट्र बँकेत खाते उघडतात, अजून पण वेगवेगळ्या बँकेमध्ये खाते उघडतात। एकच मोबाईल नंबर या ठिकाणी अनेक बँकांना जोडतात, परंतु या ठिकाणी तुमच्यासाठी धोक्याची सूचना आहे, कारण आता एका बँकेतील जर या ठिकाणी चोर प्रवेश केला तर मोबाईल नंबर दुसऱ्या बँकेत लिंक असेल तर OTP द्वारे दुसऱ्या सुद्धा बँकेत तो प्रवेश करू शकतो। त्यामुळे तुम्हाला अर्जंट सूचना सांगण्यात आल्या, तुमच्या बँकेचे खाते जितके जास्त आहेत तितकं या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळी आता मोबाईल नंबर तुमच्या बँकांना लिंक करण्याबद्दलची एक महत्त्वाची आता माहिती समोर आल्या। कारण आजकाल गुगल पे, फोन पे, पेटीएमचं वाढलंय आणि त्यामुळे फ्रॉड होऊ लागलेत, चोरीचं प्रकरण वाढायला आलंय। त्यामुळे बँकेच्या खातेधारकांना आपला मोबाईल नंबर या ठिकाणी आता प्रत्येक खात्याला वेगवेगळा जोडायला एक महत्त्वाची बातमी या ठिकाणी आता समोर आल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर आता पुढचा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे। या नियमाचं उल्लंघन या ठिकाणी जर आता केला तर तुमचे पैसे आता डायरेक्ट जप्त होणार आहेत। आपण हे पाहणार आहोत, मिनिमम बॅलन्स आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुम्हाला या ठिकाणी पैसे ठेवले असतील तर किती या ठिकाणी ठेवायचे आहेत, एका वर्षातून तुम्ही किती व्यवहार करू शकता, किती पैसे काढू शकता, किती पैसे भरू शकता, पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडलं असेल तर किती पैसे भरू शकता, किती पैसे ठेवू शकता, यासाठीचा नियम या ठिकाणी आता घालण्यात आलाय। या नियमाचे उल्लंघन जर तुम्ही केले तर तुमच्यावर कारवाई तर होणारच, तर तुमच्या बँकेतील पैसे आहेत तर ते या ठिकाणी अनेकांचे जप्त सुद्धा केले जाऊ शकतात। अशा प्रकारची सूचना या ठिकाणी सांगण्यात आल्या। बघा, रिकामं जर तुमचं खातं असेल, एखाद्या व्यक्तीचं या ठिकाणी आता खातं असेल आणि नवीन योजना एखादी आली असेल तर नवीन खातं आपण उघडतो। आणखी एकदा या ठिकाणी काय झालेलं आहे, मागच्या 2025 मध्ये अनेक लोकांनी एखाद्या योजनेसाठी पहिला 2-4 वर्षांच्या पाठीमागे काय सांगितलं होतं की आता त्या ठिकाणी खातं काढलं होतं आणि हाय असं सोडलं होतं, परंतु चोर लोक काय करतात, हे तुमचं आता पडीक खातं आहे, म्हणजे ज्या ठिकाणी पैसे भरत पण नाहीत, ज्या ठिकाणी पैसे या ठिकाणी तुम्ही ठेवत पण नाही, भरत पण नाही, अशी या ठिकाणी खाती या ठिकाणी चोर लोक वापरतात। आणि त्यामुळे आता ज्या व्यक्तीच्या नावावर बँकेचं खातं आहे, 2-3 वर्षे पैसे काढ घाल त्यांनी केलं नाही तर त्या खात्यावर चोर लोक पैसे या ठिकाणी टाकतात आणि ज्यावेळी पोलिसांच्या ताब्यात हे चोर लोक सापडतात त्यावेळी काय होत असतं, त्या बँकेच्या खातेधारकाच्या ज्या नावावर खातं आहे त्याच्यावर मोठी कारवाई होऊ शकते। त्यामुळे जर तुम्ही आता आधीपासून जर खातं या ठिकाणी 1-2 वर्षांमध्ये वापरलं नसाल तर ते खातं या ठिकाणी बंद करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या, जेणेकरून चोरांच्या हाती तुमचं खातं सापडू नये आणि त्यांनी त्या बँकेमध्ये व्यवहार करून तुमच्या खात्यावर बदनामी करू नये, अशा प्रकारची सूचना देण्यात आल्या। आतापर्यंत जी माहिती तुम्हाला सांगितली ही सूत्रांमार्फत दिलेली एक महत्त्वाची माहिती आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।